लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे आता पिहूने नंदिनीला सगळं खरं सांगितलं आहे की मी वसुमावशीच्या खोलीबाहेर उभं राहून ऐकलं होतं की वसुमावशीनेच तुला तुझ्या लग्नातून दीपकला किडनॅप करायला सांगितलं होतं. आता खरं तर पुढे ती हेही सांगते की मी मुद्दाम ऐकलं नव्हतं, मी रम्याताईकडे स्केच पेन घ्यायला जात होते आणि त्यावेळेस त्या दोघीजणी बोलत होत्या. त्याबरोबर आता मात्र नंदिनीला खूपच जास्त टेन्शन येऊन गेलेलं आहे की जर मी वसुहत्यांना या गोष्टीचा जाब विचारला तर ह्या घरात खूप मोठा प्रॉब्लेम होईल, ह्या घरामध्ये खूप क्लेश होतील, घर तुटून जाईल. आणि जर मी वसुहत्यांना विचारलं नाही तर त्यांनी आमच्या चौघांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत, त्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही आहे, त्यांना काही फरकच पडणार नाही. जीवांनी बळजबरीने फक्त सहानुभूती म्हणून माझ्याशी लग्न केलं. काव्याला तिच्या मनाविरुद्ध पार्थबरोबर लग्न करावं लागलं. पार्थनं सुद्धा इच्छा नसताना काव्याबरोबर सुरुवातीच्या दिवसात जुळवून घ्यावं लागलं. काव्याचा स्वीकार करावा लागला आणि माझ्या तर आयुष्याची सगळ्या मातीच झाली. हे सगळं वसुहत्यांमुळे झालं आहे. वसुहत्यांमुळे माझी दोन्ही कुटुंब अगदी ह्या सगळ्यातून हुरपळून गेली. सगळ्यांची बेअब्रू झाली, माझ्यावर लोकांनी चिखलफेक केली. नाही, मी वसुहत्यांना इतक्या सुखासुखी सोडू शकत नाही. काही झालं तरी मी वसुहत्यांना जाब विचारणार असं नंदिनीने ठरवलेलं असतं. पण योग्य वेळ आली की परत नंदिनी विचार करते, नाही, योग्य वेळेची वाट बघण्याची गरज नाही, जी वेळ आली आहे तीच योग्य आहे. आत्ताच्या आत्ता मी वसुहत्यांना जाऊन जाब विचारणार आणि यावेळेस त्यांना खरं बोलावंच लागेल. कारण यावेळेस त्यांना फक्त नंदिनीच नाही विचारणार, यावेळेस त्यांना जीवाची बायको, काव्याची बहीण आणि पार्थची होणारी लग्न अगोदरची बायको सगळी मिळून मी विचारणार आहे. त्यांनी खूप फसवलं आम्हा चौघांना. तोंडावर एवढं चांगलं बोलतात, गोड वागतात आणि पाठीमागे हे असं खंजीर घुपसतात. जर त्यांना इच्छा नव्हती हे सगळं लग्न आमचं व्हावं अशी, तर त्यांनी त्यांची इच्छा अगदी स्पष्टपणे बोलून दाखवायची होती. पण त्यांना हे सगळं करण्याची काहीच गरज नव्हती, ते सुद्धा दीपकसारख्या नीच माणसाला हाताखाली घेऊन. आणि मग आता नंदिनी ही वसुहत्याकडे आलेली असते आणि वसुहत्याला आता नंदिनी ही अगदी शांतपणे सांगत असते की वसुहत्या, मी आता जो प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं उत्तर मला अगदी व्यवस्थित आणि सविस्तर द्या. वसुहत्या म्हणते, पहिली गोष्ट, तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही, त्यामुळे मला तू कोणताही प्रश्न विचारण्याचा प्रश्नच येत नाही. नंदिनी म्हणते, बांधील आहात म्हणून विचारते, एकट्यात विचारते तर शांतपणे उत्तरं द्या. जर घरातल्या सगळ्यांसमोर विचारलं ना तर घराच्या बाहेर जाऊन राहण्याची वेळ येईल, रस्त्यावर भीक मागायची वेळ येईल. आता मात्र वसुहत्याला डाऊट येतो की नक्कीच नंदिनीच्या हाती काहीतरी मोठं लागलं आहे, त्याच्याशिवाय नंदिनी काही आपल्याला एवढं मोठं वाक्य बोलणार नाही. मग वसुहत्या आता नंदिनीला म्हणते, विचार, काय विचारायचं आहे ते. नंदिनी म्हणत असते, खरं उत्तर द्या. माझ्या लग्नातून मला तुम्ही किडनॅप करायला लावलं होतं ना दीपकला. त्याबरोबर मात्र आता वसुहत्या ही काहीच बोलत नसते. नंदिनी म्हणत असते, मी तुम्हाला प्रश्न विचारते आत्या, जाब नाही विचारत आहे, तोपर्यंत खरं उत्तर द्या. मला जाब विचारावा लागेल तुम्हाला असा भाग पाडू नका. वसुहत्या म्हणते, तुला पहिलं कोणी सांगितलं हे ते मला सांग. त्यावर नंदिनी पिहूचं नाव सांगते. वसुहत्या म्हणत असते, अगं ती लहान मुलगी, तिच्यावरती कुठे विश्वास ठेवतेस? ऐकण्यात काहीतरी गल्लत झाली असेल, गडबड झाली असेल आणि नको ते बोलून बसली असेल तुझ्याशी. त्याबरोबर नंदिनी सांगत असते, पिहू लहान जरी असली ना तरी तिच्याकडून एवढी मोठी गल्लत होणार नाही आणि जरी तिच्याकडून गल्लत झाली असती तरीसुद्धा पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय तिने ही गोष्ट मला सांगितलीच नसती. बरं, सगळं सोडा, मी मान्य केलं, पिहूकडून चुकून झालं, नजर चूक झाली, ऐकण्यात चुका झाल्या, सगळं मान्य केलं. पण मग त्या दिवशी आईबाबांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीला तुम्ही पिहूला का धमकावलं, तिला का घाबरवलं की जर तू काही घरात कोणाला सांगितलंस तर मी तुझ्या आईबाबांना, तुला आणि तुझ्या बहिणीला घराबाहेर काढेन? सांगा ना, काय गरज होती तुम्हाला पिहूला धमकवायची? त्याबरोबर वसुहत्या म्हणत असते, अगं ते होय, ते मी सहज गमतीत म्हटलं होतं, गंमत केली होती मी तिची की मी तुला घराबाहेर काढेन म्हणून. मावशी आहे मी तिची सख्खी, तुझ्यापेक्षा ना थोडी जास्तच काळजी आहे मला तिची. मी का काढू माझ्याच भाचीला घराबाहेर, ते सुद्धा सख्ख्या? तुझ्यासारखी नाही आहे मी, काय आजकाल या घरात आलेली नाही आहे, मी कायम ह्याच घरात राहिले आणि मी ह्याच घरातली आहे. त्याबरोबर नंदिनी आता वसुहत्याला म्हणत असते, ठीक आहे वसुहत्या, तुम्ही बोलताय ना तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवते. मी मान्य करते की तुम्ही मला लग्नातून किडनॅप केलं नव्हतं, पण लक्षात ठेवा, जर मला असं सापडलं की तुम्ही मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं आणि या सगळ्याच्या मुळाशी तुम्ही आहात, तर तो दिवस मात्र तुमचा या घरातला आणि या कुटुंबातला शेवटचा दिवस असेल. या घरातल्यांवर, या कुटुंबियांवर काय परिणाम होतील त्याचा विचार मी नाही करणार, पण तुम्हाला जाब नक्की विचारेन. कारण काय आहे ना, नंदिनी काहीही सहन करू शकते, नंदिनी त्रास सहन करू शकते, नंदिनी दुःख सहन करू शकते, पण तिला विश्वासघात केलेला आवडत नाही आणि तुम्ही तोच केला. त्याबरोबर
वसुहत्या म्हणते, अगं पण मी म्हटलं ना मी नाही केलं म्हणून यातलं काहीच. नंदिनी म्हणते, तेच हो, तुम्ही काही केलेलं नाही आहे ना, ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. आणि मग नंदिनी आता वसुहत्याच्या खोलीतून बाहेर येते. आता नंदिनीला ही गोष्ट तर अगदी पक्की माहिती आहे की पिहू खोटं बोलत नाही आहे. नक्की वसुहत्याने काहीतरी गडबड त्या दिवशी केलेली असणार आणि पिहूने ते पाहिलेलं असणार. म्हणूनच पिहू आज एवढा मोठा आरोप वसुहत्यावरती करते. पण जर वसुहत्या ना कबूल जात आहेत तर मग मात्र मला काहीतरी करावं लागेल आणि वसुहत्या कबूल करतील स्वतःच्या तोंडाने स्वतःची सगळी चूक, ह्याची मला काहीतरी तडजोड करावी लागेल. पण काय करता येईल, कशा पद्धतीने वसुहत्या सगळ्यांसमोर स्वतःची चूक मान्य करतील. काही झालं तरी वसुहत्या या घरातल्या मोठ्या आहेत आणि पिहू सगळ्यात लहान, त्यामुळे घरातले सदस्य हे कदाचित वसुहत्यांवरच विश्वास ठेवतील. पिहू लहान आहे त्यामुळे तिने भूलचूक केली असेल असंच सगळ्यांना वाटेल. पण मला खात्री आहे पिहूकडून चूक झालेली नाही. पिहूने जे ऐकलं आहे ते बरोबर आहे. जर तिच्याकडून चूक झाली असती तर तिने एवढ्या घाईघाईने मला सांगण्याची तसदी घेतली नसती. काहीतरी गडबड आहे. पण वसुहत्यांपर्यंत कसं पोहोचू हा प्रश्न आता नंदिनीच्या मनात आलेला असतो. तर आता इथे मात्र वसुहत्याने घडलेला सगळा प्रकार रम्या ऑफिसवरून घरी आल्यावर रम्याला सांगितलेलं असतो. आणि आता हे सगळं ऐकून रम्याला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. रम्या म्हणत असते, ही पिहू ना नको तिथे हिला चोमडेपणा करायला सांगतंच कोण, लहान आहे, लहानासारखं राहायचं, खेळायचं, मजा मस्ती करायची, नको त्या गोष्टी कशाला ऐकायच्या आणि ऐकल्या तरी त्यात कोणापर्यंत तरी कशाला पोहोचवायच्या. त्याबरोबर लगेचच वसुहत्या म्हणत असते, रम्या आता हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही. जर आता पिहूने आपलं खरं रूप पाहिलेलं आहेस तर मग आता तिला आणखीन खरं आणि स्पष्ट रूप आपण दाखवू शकतो. त्यावर लगेचच रम्या म्हणते, म्हणजे नेमकं तुला म्हणायचं तरी काय आहे आई. त्याबरोबर रम्याला वसुहत्या सांगत असते, जर नंदिनीच्या लग्नातून नंदिनी किडनॅप होऊ शकते तर पिहूच्या शाळेतून पिहू नाही का गायब होऊ शकत. आता असा प्रश्न वसुहत्याने विचारल्यावर रम्याला मात्र टेन्शन येतं. रम्या म्हणते, म्हणजे आई नेमकं तुझ्या मनात काय सुरू आहे, तू काय करायचा विचार करतेस. त्यावर वसुहत्या म्हणत असते, जो डाऊट तुझ्या मनात आला आहे तेच करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यावर लगेचच रम्या म्हणते, आई अगं असं काहीतरी नको करायला, आपण घरातल्या सगळ्यांना आपल्यावरती संशय येईल आणि संशय येईल ते सोड, अगं पिहूच्या बाबतीत हे सगळं. त्याबरोबर वसुहत्या म्हणते, आपण काळजी घेऊ ना, तिची सगळी काळजी घेऊ, तिला काहीच त्रास होणार नाही याचीसुद्धा सोय करू, तिला काही त्रास होऊच द्यायचा नाही. पण थोडे दिवस तरी आपल्याला पिहूला गायब करावंच लागेल रम्या, कारण आपल्या हातात कुठलाच पर्याय नाही आहे. आता ती नंदिनी सध्या खूप भडकली, पेटून उठली, ती कुठल्याही क्षणी माझ्यावरती वार करू शकते. पण जर पिहूलाच मी गायब केलं तर सगळे घरातले सदस्य पिहूला शोधण्यात मग्न होऊन जातील. ती नंदिनीसुद्धा ह्या सगळ्यात मग्न होईल आणि मग आपल्याकडून जर एखादा पुरावा मागे सुटला असेल किंवा एखादी काही गोष्ट मागे राहिली असेल तर मग आपण ती गोष्ट नष्ट करू शकतो. आपण सगळे पुरावे मिटवू आणि मग पिहूला सोडून देऊ. आपल्यावरती कोणाला संशयही येणार नाही याची सगळी तडजोड, याची सगळी सोय मी आधीच केली आहे. त्याबरोबर रम्या म्हणते, म्हणजे आई तू निर्णय घेतला आहेस. त्यावर वसुहत्या म्हणते, हो, पर्याय नव्हता. हे बघ, आपण घराच्या बाहेर पडायचं नाही त्या दिवशी, आपण घरातच राहायचं. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की आपला या सगळ्याशी काही संबंधच नाही आहे. पिहू रोजच्यासारखी शाळेत जाईल, शाळेतून येताना अचानक ती घरीच येणार नाही. त्याबरोबर आता मात्र रम्या घाबरलेली असते. रम्या म्हणत असते, आई पण जर कोणाला कळलं तर. त्यावर लगेचच वसुहत्या म्हणते, कोणाला जरी कळलं तरी या सगळ्या गोष्टींचा संशय संपूर्ण मालिनीच्या कुटुंबावर जाईल, आपल्यावरती कोणाला संशयच येणार नाही. कारण मंजू मालिनीच्या विश्वासावरतीच तर पिहूला इथे एकटीला ठेवून गेली आहे ना ट्रिपला. मग त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते, आई जसं तू बोलतेस तसं जर काही घडलं नाही ना, एक जरी गोष्ट काही पाठीपुढे घडली ना तर खूप गडबड होऊ शकते. वसुहत्या म्हणते, शुभ बोल रम्या, काहीच गडबड होणार नाही आहे. दुसऱ्या दिवशी पिहू आता शाळेच्या वेळेवर शाळेत गेलेली असते आणि आता ती घरात सांगून गेलेली असते नेहमीप्रमाणे तिची शाळा लवकर सुटणार आहे. त्याबरोबर आता शाळा सुटण्याची वेळ होऊन गेलेली असते, त्यात शाळा लवकर सुटणार असते. पिहू घरी आलेली नसते. नंदिनीला वाटतं कदाचित जास्त वेळ मुलांना शाळेत थांबवलं असेल म्हणून पिहूला यायला उशीर होत असेल. नंदिनी बराच वेळ पिहूची वाट बघते. नंतर आणखीन जास्त वेळ लोटून जातो. शाळा खरी रोज ज्या वेळेत सुटते ती वेळ म्हणजे 12:30 होऊन जातात, तरीही पिहू घरी आलेली नसते. आता 1:30 वाजत आलेला असतो तरी पिहू घरी आलेली नसते. आता मग मात्र नंदिनीला काळजी वाटायला लागते. नंदिनीला प्रश्न पडतो की पिहूला एवढा उशीर का होतोय.
रोज तर पिहू वेळेच्या आत घरी पोहोचते, मग आज बरोबर आजच का पिहूला उशीर होतोय? काय झालं असेल? ठीक असेल ना सगळं? मग नंदिनी पिहूच्या शाळेत कॉल करते आणि तिथे विचारते की शाळा सुटली आहे ना, की म्हणजे त्याबरोबर आता समोरची जी शिक्षिका असते ती नंदिनीला सांगते शाळा कधीच सुटली. आज शाळा लवकर सुटणार होती, 10:15 वाजता. शाळा मघाशीच सुटली आहे. किंबहुना सगळे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या घरी पोहोचलेले सुद्धा असतील. त्याबरोबर मग मात्र आता ही गोष्ट नंदिनी मालिनी काकूंना सांगते की शाळा 10:15 वाजता सुटली, आता 1:30 वाजत आले तरी पिहू घरी आलेली नाही. आता मालिनी काकू म्हणतात, अगं मग तू हे तेव्हाच का नाही सांगितलंस? नंदिनी म्हणत असते, अहो आई, नेहमी पिहूची शाळा 12:30 वाजता सुटते. कधी कधी शाळा लवकर सुटेल असं सांगितलं जातं, पण शाळा लवकर नाही सुटत. मुलांना वेळेवर सोडतात. कधी कधी ग्रुपवरती परत मेसेज करतात की शाळा लवकर सुटणार नाही, शाळा वेळेवरच सुटणार आहे. म्हणून मी तुम्हाला नाही सांगितलं. मला वाटलं मेसेज जरी केला असेल तरी तो मंजू आत्यांच्या आणि काकांच्या फोनवरती गेला असेल म्हणून. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अगं ते काहीही असलं तरी मंजू आपल्या विश्वासावरती पिहूला इथे ठेवून गेलेली आहे. जर पिहूला काही झालं ना तर खरंच नाही मला बघवणार. काहीही झालं तरी आपल्याला पिहूला शोधायला गेलं पाहिजे. आपण ताबडतोब पिहूला शोधायला जाऊ, तिला शोधून आपण घरी घेऊन येऊ. चला चला. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, हो हो आई, तुम्ही जरा रिलॅक्स व्हा, शांत व्हा. इतक्यात त्या ठिकाणी काव्या पोहोचते. मालिनी काकूंना एवढं ओव्हर पॅनिक झालेलं बघून काव्या तिकडे धावत येते आणि म्हणते, काय झालं काकू, तुम्ही एवढ्या जास्त ओव्हर पॅनिक का झालाय? त्यावर मालिनी आता काव्याला सांगायला सुरुवात करते की पिहूची शाळा 10:15 वाजता सुटली, 1:30 वाजून गेले तरी अजून पिहू घरी आलेली नाही आहे. त्याबरोबर काव्या ही मालिनी काकूंना म्हणत असते, अहो मालिनी काकू, काळजी करू नका, आपण तिला बघूया ना, इथेच आसपास कुठेतरी असेल, किंवा आपण तिच्या मैत्रिणींना कॉल करून बघू, कदाचित कुठल्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी गेलेली असू शकते. अहो मी सुद्धा लहानपणी अशीच होते. शाळा लवकर कधी सुटली तर आम्ही शाळेतच खेळत बसायचो, मजा मस्ती करायचो आणि उशिरानेच घरी परत यायचो. तसंच काहीतरी झालं असेल, आपण बघूया, विचारून कळेल आपल्याला. तुम्ही जास्त ओव्हर पॅनिक होऊ नका बरं, रिलॅक्स व्हा. काव्या लगेचच मालिनी काकूंसाठी पाणी घेऊन येते. मालिनी काकूंना पाणी देत असते, पण मालिनी काकू म्हणतात की जोवर आता मी पिहूला बघत नाही तोवर माझ्या जीवात जीव काही येणार नाही, मला बरं वाटणार नाही. त्यावर काव्या सांगत असते, काळजी करू नका, पिहू सापडेल आपल्याला. मग आता नंदिनीला काव्या विचारते, ताई तुझ्याकडे काही मैत्रिणींचे वगैरे नंबर आहेत का ग पिहूच्या? त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, माझ्याकडे आहेत, मला मंजूने देऊन ठेवलेत. मग लगेचच आता मालिनी काकू मंजू आत्याने त्यांना जे नंबर दिलेले असतात पिहूच्या मैत्रिणींचे ते घेऊन येतात. काव्य म्हणते, बापरे खूप मैत्रिणी आहेत ताई, एक काम करूया, मी फोन करते, तू बघ दुसरीकडे कुठे तुला पिहूचं काही कळतंय का, आपल्या आजूबाजूला बघ. त्याबरोबर नंदिनी म्हणते, ठीक आहे, तू कॉल करून बघ, मी बाहेर बघते. मंजू आत्या काय बोलतील या गोष्टीचंच मालिनी काकूंना खूप टेन्शन झालेलं असतं. त्यांना वाटत असतं की जर मी पिहूला आणायला सोडायला गेले असते तरी मला चाललं असतं, पण रोज ती एकटी जाते म्हणून मी गेले नाही आणि आज हे थोडक्यावरती हे एवढं सगळं घडून बसलं. जर मंजूताई असत्या तर त्यांनी सगळं त्यांच्या पद्धतीने हँडल केलं असतं, पण आता ते इथे नाही आहेत. त्यांना जेव्हा हे सगळं कळेल त्यावेळेस त्यांची काय अवस्था होईल, त्या मला काय दोष देतील. माझी 2 मुलं सांभाळली तेव्हा कधी असं झालं नाही आणि आज त्यांच्या एका मुलीच्या बाबतीत माझ्याकडून एवढी मोठी चूक कशी काय घडून गेली, मी काय करू? ह्या सगळ्या गोष्टींनी आता मालिनी काकूंचं डोकं एकदम हँग होऊन गेलेलं असतं. नंदिनी मालिनी काकूंना समजावते, हे बघा तुम्ही फार विचार करू नका आई, पिहूला काही नाही होणार, ती इथेच कुठेतरी असेल, आपण बघू. मी एक काम करते, मी जीवांबरोबर बोलते, जीवांनासुद्धा सांगते पिहूला जवळपास कुठेतरी शोधून यायला, कदाचित इथेच कुठेतरी गार्डनमध्ये किंवा पार्कमध्ये वगैरे गेली असेल. तर काव्या म्हणते, मी सुद्धा पार्थबरोबर बोलते, त्यांनाही इन्फॉर्म करते. मग काव्या बेडरूममध्ये येते. पार्थ हा मस्त किशोर कुमारांची गाणी गात ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असतो. तर काव्या खोलीत येत म्हणते, अरे इथे बाहेर लोकांचं काय चाललं आहे आणि इथे या बोक्याचं काय चाललं आहे? त्याबरोबर पार्थ म्हणतो, काही म्हणालात? काव्या म्हणते, हो म्हणाले आणि खूप महत्त्वाचं म्हणाले, पिहू सापडत नाही आहे. त्यावर पार्थ म्हणतो, काय पिहू सापडत नाही आहे? त्यावर काव्या म्हणते, हो पिहू सापडत नाही आहे. पार्थ म्हणतो, एक्झॅक्टली काय झालं आहे नीट सांगाल? काव्या सांगायला लागते, हो देशमुख, पिहू रोजच्यासारखी सकाळी 7 वाजता शाळेत जायला निघाली. सकाळी ती शाळेत पोहोचली, गेली शाळेत, पण येताना मात्र पिहू अजून घरी आलेली नाही आहे. पार्थ म्हणतो, अहो 12:30 वाजता शाळा सुटते, आत्ताचे 1:30 वाजलेत, कदाचित कुठल्या मैत्रिणीकडे गेली असेल, तुम्ही तिच्या मैत्रिणींना फोन करून बघा पहिले. मंजू आत्या घरी नाही आहे, तिने मंजू आत्याला नेहमीप्रमाणे फोन करून सांगितलं असेल मैत्रिणीच्या फोनवरून की मी मैत्रिणीकडे जाते म्हणून, आणि तुम्ही लोक उगाच इथे काळजी करत बसलाय. काव्य म्हणते, लिहिलंय का कपाळावर आम्ही सगळ्यांनी मूर्ख आहे असं? पार्थ म्हणतो, म्हणजे? त्यावर काव्य सांगत असते,
आमचे सगळे प्रयत्न करून झालेत, तिच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून झाला आहे, शाळेत फोन करून झाला आहे, शाळेत सांगितलं जातं आहे की ती शाळेत आली होती, गेटमधून बाहेर जाताना सुद्धा दिसते, पण घरी आलेली नाही आहे, कळतं आहे का तुम्हाला पार्थ? त्यावर मात्र आता पार्थ सिरियस होतो. पार्थला वाटतं काव्य एवढा वेळ मस्करी करत होती, मजा करत होती. पार्थ म्हणतो की अजून घरी आलेली नाही आहे का पिहू? ठीक आहे, आपण बघूया, काहीतरी करूया, चला बाहेर. आणि मग पार्थ आणि काव्यसुद्धा आता बाहेर येतात. आता आई रडत असते. पार्थ तिला समजावून सांगतो, आई काळजी करू नकोस, पिहूला काही होणार नाही, मी आणि जीवा आम्ही पिहूला शोधायला जातो. जीवा कुठे? त्यावर काव्य सांगत असते, जीवाला नंदिनीताई सांगायला गेले, नंदिनीताई आली की मग तुम्ही लोक निघू शकता. पार्थ म्हणतो ठीक आहे, मी एक काम करतो, मी पुढे होतो, तुम्ही जीवाला सांगा, मी आपल्या घराच्या बाजूला कळंजीकर काका राहतात, त्यांच्या घरापासून सगळं पुढचं बघत जातो, तू शाळेकडे जा पिहूच्या. त्याबरोबर लगेचच आता काव्य म्हणते ठीक आहे, मी निरोप देईन. तर आता इथे नंदिनीसुद्धा जीवाकडे आलेली असते आणि ती जीवाला सांगत असते की पिहू घरात नाही आहे. सकाळी 10:15 वाजता शाळा सुटली, आता जवळपास 2 वाजत आले तरी अजून पिहू घरी आलेली नाही आहे, मला खरंच खूप काळजी वाटते जीवा. त्यावर जीवालासुद्धा आता टेन्शन येतं. जीवा म्हणत असतो अगोदरच तिची मेंटल स्टेबिलिटी चांगली नाही आहे, त्यात आता जर ती कुठे एकटी गेली असेल तर बापरे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. नंदिनी तू काळजी करू नकोस, मी जातोय पिहूला शोधायला. त्यावर नंदिनी म्हणत असते तुम्ही एकटे जाऊ नका, पार्थही जात आहेत, तुम्ही दोघं भाऊ सोबत जा. मग आता नंदिनी आणि जीवा बाहेर येतात. तर आता काव्य त्यांना निरोप देते. पार्थ आधीच निघून गेलेले आहेत आणि त्यांनी जीवाला पिहूच्या शाळेत जाऊन बघायला सांगितलं. जीवा म्हणतो ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका, पिहूला घेतल्याशिवाय आज आम्ही दोघंही भाऊ घरी येणार नाही, आम्ही जातोय पिहूला बघायला, मी शाळेजवळ जातो. आणि नंदिनी, काव्या, आई जर पिहू घरी आली तर आम्हाला ताबडतोब फोन करून कळवाल हां. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते हो आम्ही कळवूच, पण जर तुम्हाला पिहू सापडली तर तुम्हीसुद्धा आम्हाला फोन करून कळवा, म्हणजे आमच्या जीवाची टांगणी कमी होईल. त्याबरोबर जीवा सांगतो हो चालेल, मी फोन करून कळवतो. आणि मग जीवा लगेचच पार्थला फोन करतो आणि विचारतो दादा तू कुठे आहेस? त्यावर पार्थ म्हणत असतो मी पुढे आलो आहे कळंजीकर काकांच्या घरापासून, आता पुढे मी पिहूला शोधायला सुरुवात केली आहे, जास्त तरी वेळा पिहू इकडेच खेळायला येते, त्यामुळे इथे बघतो पहिला. त्याबरोबर जीवा म्हणत असतो शोध तू तिकडे शोध, मी शाळेकडे जातो. त्याबरोबर दोघंही भाऊ आता पिहूला शोधायला वेड्यासारखी सुरुवात करतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आता पिहू या दोघांना सापडणार की नाही हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. धन्यवाद.